भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटलांविषयक वक्तव्य जे आहे ते आल्यामुळे मोठा वाद जे आहे या ठिकाणी आता उभा राहिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। याच संदर्भात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची काय भूमिका आहे नक्की त्यांच्याकडून जाणून घेणार आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कांबळे काल वक्तव्य जे आहे ते काल गोपीचंद पडळकरांकडून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। काय नक्की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे? खेदजनक बाब आहे आणि भाजप त्याला पालटीशी घालत आहे अशा नालायक गोपीचंद पडळकरांचा प्रथमतः शहराच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो। या लोकशाहीमध्ये या संविधानामध्ये कुठल्याही पक्षाचे हे विचारांचा विरोध असावा, व्यक्तीचा नसावा, परंतु भाजपमध्ये ईव्हीएम वर निवडून आलेल्या गोपीचंद पडळकरांना कुठलीही संस्कृती नाहीये। त्यांना माझं एकच सांगणं असेल, तुमच्यामध्ये हिंमत असेल, तुमच्यात दम असेल, तुम्ही आमच्या शहरात येऊन दाखवा। तुम्हाला ना शहरात आम्ही फिरून नाही देणार आणि तुम्हाला काळ पासण्याचं काम या शहरामध्ये केलं जाईल व तुमची जागा ती तुम्हाला दाखवली जाईल। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आता आक्रमक झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। गोपीचंद पडळकरांना जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये पाऊल न ठेवून देण्याचा इशारा जो आहे तो आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।